आपण पाहत आहात युवाग्राम 24 न्यूज, सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवाग्राम न्यूज नेटवर्क। रत्नागिरी नागपूर हायवेवर भीषण अपघात। ट्रॅक्टरला भरधाव आयशर टेम्पोने मागून धडक दिल्याने या अपघातात 4 जण ठार तर 10 जण जखमी झालेत। मृतात 2 महिला, 1 पुरुष व एका 3 वर्षाच्या लहान मुलीचा समावेश आहे। कवटेमंकाळ तालुक्यातील अगळगाव फाटा इथे ही घटना घडली आहे। ट्रॅक्टरमधून ऊसतोडी संपवून परत निघाले होते कामगार, त्यावेळेला हा अपघात झाला। ऊस तोडणीचे काम संपून घराकडे परतत असताना रस्त्यालगत थांबल्यानंतर ट्रॅक्टरला पाठीमागून आयशर टेम्पोला दिलेल्या धडकेत ऊस तोडणी मजुरासह 4घांचा मृत्यू झाला तर तब्बल 10 जण जखमी झाले। जखमींवर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर जखमींना सरकारने मदत करून त्यांचा उपचार चांगल्या हॉस्पिटलमध्ये करावा व मृतांना आणि जखमींना योग्य ती मदत सरकारने करावी, अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे। काल रात्री 3 वाजता दत्त कारखाना या ठिकाणून ऊसतोड कामगार चिखलगी भुयार येथील सर्व शेतकरी ऊसतोड मजूर कामगार करणारे पट्टा पडल्यानंतर घरी जात असताना वाटेमध्ये ट्रॅक्टरचं खोळांबा झाल्यानंतर रस्त्याकडे ट्रॅक्टर लावतात। त्या ट्रॅक्टरला भरधाव वेगाने आयशर टेम्पोने धडक दिली आणि त्यामध्ये 4 माणसांचा जागीच मृत्यू झालेला आहे। 10 लोक जखमी आहेत, त्यातले 5 अतिशय अगदी अवघड कंडिशनमध्ये परिस्थिती निर्माण आहे। माझी सरकारला विनंती आहे या माध्यमातून, ही ऊसतोड कामगारांना हातावरचं पोट आहे। प्रत्येक वर्षी सातत्यपूर्वक 4 महिने घरदार सोडून ऊन वारा थंडी न बघता रात्रंदिवस ऊसतोड कामगार करतात। त्यांना कारखान्याकडून मदत मिळाली पाहिजे, सरकारांच्याकडून या जखमींना देखील आणि जे मयत आहेत त्यांना देखील मदत मिळाली पाहिजे। आम्ही पण श्री संत बागडे मानवता संघटनेच्या माध्यमातून जेवढं सर्वोपरी सहकार्य करू, पण माझी सर्वांना विनंती आहे की आपण देखील जे आता जखमी आहेत त्यांचे कोणाचे पायाला प्रॉब्लेम झाला आहे, कोणाचे कंबरपासून पाय गेलेले आहेत, एकदम वाईट दुःखद घटना आज पसरलेली आहे। आणि गावातले सरपंच, उपसरपंच, गावातले ग्रामस्थ देखील या ठिकाणी आहेत। चिखली गावावरती एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। माझी या माध्यमातून जे मिरजमधील जे पालकमंत्री मान्य श्रीभाऊ खाडे साहेबांना माझी या माध्यमातून विनंती आहे, मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती आहे की आपण या ठिकाणी या जखमींना सर्वोपरी सहकार्य करावं आणि चांगल्या दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट होण्यासाठी देखील आपण सर्वोपरी मदत करावी। आणि ह्या मयत जे झालेले आहेत त्या व्यक्तींना देखील, प्रत्येक मयत व्यक्तींना देखील मदत करावी, जे जखमी आहेत त्यांना देखील आपण सर्वोपरी सहकार्य करावं, एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो। ज्या कारखान्यामध्ये ह्या माध्यमातून अजून एक विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये देखील अशा पद्धतीची घटना जर एखादी कुठं घडली तर त्यांना सरकारच्या माध्यमातून इन्शुरन्स असेल किंवा बाकीच्या गोष्टीच्या माध्यमातून असेल, सर्वांना त्या ठिकाणी, कारण आयुष्यभर कष्ट करून एखादीत 1 रुपया कमवायचा म्हणून गाव सोडायचं असतं आणि गाव सोडल्यानंतर जात असताना अशा अनेक वेळा घटना घडतात। पण तेवढ्यापुरती सहानुभूती म्हणून आपण एखादी गोष्ट कुठली बघून चालणार नाही, तर त्या लोकांना त्याच्या सुखदुःखामध्ये देखील सामील होऊन आपण त्यांना घरापर्यंत पोहोचवण्याची कारखानदाराच्या चेअरमन किंवा कारखानदारांनी देखील, कारण ज्यांच्या जीवावरती आपण एवढा मोठा कारखाना चालवतो, ज्यांच्या जीवावरती एवढा मोठा कारखाना उभा करतो, त्या कारखानदारांनी देखील अशा प्रसंगवेळेस मदतीचा हात नव्हे तर कर्तव्य म्हणून आपण पाठीशी उभं राहावं, एवढीच माफक अपेक्षा करतो आणि थांबतो। धन्यवाद। मी नितीन प्रकाश पाटील, चिखली गावचे सरपंच, माजी सरपंच। काल रात्री 3 वाजता आमच्या गावातील ऊसतोडी मजूर ऊसतोडी हंगाम संपून परत येताना नागज फाट्याजवळ अत्यंत भीषण अपघात झाला। त्यामध्ये 4 मयत झालेले आहेत आणि 10 लोक आमच्या गावातील जखमी होऊन गंभीर परिस्थितीत मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे ॲडमिट आहेत। ह्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून मी सरकारला एवढीच विनंती करतो, ऊसतोडी हा करणारा कामगार अत्यंत आर्थिक परिस्थितीतून जात असताना असा प्रसंग आमच्या गावातील नागरिकांवर ओढवला आहे। त्यामुळं शासनाने ह्या गोष्टी गांभीर्य बघून त्यांना शासनाकडून शक्यतो आर्थिक आणि हॉस्पिटलची जी मदत आहे ती शासनाने आम्हाला द्यावी। आणि त्याबरोबर त्या ज्या कारखान्यात त्यांनी ऊसतोडी केलेली आहे त्या कारखान्यातील प्रशासनानं, कारखान्याच्या चेअरमननं, कारखान्याच्या MDनं ह्या गोष्टीला अत्यंत गांभीर्यपूर्वक बघून त्यात सर्वपतील जे आहे मदत त्याने आम्हाला मिळवून द्यावी। कारण जे जखमी आहेत आणि जे मयत झालेत त्यांचे हातावरचे कुटुंब आहे आणि कर्ते पुरुष आणि कर्ते महिला त्यांच्या घरातून निघून गेलेत। अत्यंत वाईट लहान मुलं आहेत, त्यांची अत्यंत वाईट परिस्थिती त्यांच्यावर आलेली आहे। त्या सर्व परिस्थितीतून त्यांना सामोरं परिस्थितीला तोंड देण्यासाठी जे आर्थिक मदत असते, जे हॉस्पिटलची जी गरज आहे, मदत आहे, ती सर्व शासनाकडून मिळावी, कारखान्याकडून मिळावी ही विनंती करतो।